नळ बंद ठेवत जा. एक पाणी जपून वापरा. आणि हे मुद्दे काळाची गरज आहे. 2 वीज जपून वापरा. एक दिवस या देशावर विजेचं संकट येणार आहे. वीज जपून वापरा. आता तुम्हाला वीज का कमी पडली नाही तर कोणत्या मोटरीच विहिरीवरच्या चालू नाही. यंदा विजेचा प्रॉब्लेम येणार उन्हाळ्यात. 1 पाणी जपून वापरा. 2 वीज जपून वापरा. आणि 3रं वाक्य महिला मंडळ पाया पडून तुमचा मुलगा म्हणून सांगतो, घरामध्ये वाणी जपून वापरा. वाणी जपून वापरा. जरा वयामानाचं भान ठेवून वापरा. सासू सासऱ्यांबद्दल थोडी आदराची भाषा ठेवा. जरा 7व्या आयोगाच्या घमेंडीत राहू नका. तुमच्या नवऱ्यानं किती जरी पगार कमावला ना तर त्याच्या आईसाठी त्याच्या आईनं त्याला रात्रीचं उपाशी राहून सांभाळलं याचं भान ठेवा. आणि सासू सासऱ्याचा बोलण्याचा तुम्हाला कवडीचा अधिकार नाही. तुमच्या बापाच्या घरून तुम्ही टेम्पो भर भांडे आणलेत, कोणते टिकले एवढं सांग. कपाट घरात घालताना मोडलं, दिवाणचं तंगड तर निघेलच होत आणि सोपा शेट तर वाकेलच होता. पाया पडून सांगतो महिला मंडळ, माणसं गरिबी सहन करतील, माणसं दुष्काळ सहन करतील, पण मुला बाळाकडून आणि सुनबाईकडून झालेला अपमान माणसं सहन करणार. सासू सासऱ्याला बोलण्याचा अधिकार तुम्हाला अजिबात नाही. तुम्ही ज्याच्याशी लग्न लागलंय तो तुमचा खिलारी आहे. तुम्ही त्याला पाहिजे तसं वापरू शकता, पण इकडं डोकं लावायचं नाही. तुझ्या नवऱ्याला बोल ना, काय बोलायचं तुला. तुझा तो विकत घेतलेला बैल आहे, सांभाळ कसा आहे. विनोद हा. हे 3 मुद्दे तुमच्यासाठी सांगतो, आणि हे 3ही मुद्दे जर वापरले तर घर सुखी होईल. घर सुखी होईल. आणि हेच वाक्य स्वतःच्या सासू सासऱ्यांना बोलण्यापेक्षा स्वतःच्या मुलीला कंट्रोल करा. नुसत्या भपक्यामध्ये जगू नका. आपल्या मुलीचं दप्तर जरा उचकून बघत जा. त्या दप्तरामधल्या शेवटच्या पानावरचे ग्रहपाठ एकदा वाचित जा. ते जागतिक रीतीचे ग्रहपाठ आहेत. मुलीचे मोबाईल मधले सिम एकदा चेक करा, त्यातला बॅलन्स चेक करा. आपण पुरीला 100 रुपये दिले, त्याच्यात 500 आलेत. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली याची चौकशी करा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का GB आहे, जरा पहा. आता हसू येईल, आता हसाल, पण एक दिवस तुम्हाला इंद्रिकांचीच आठवण येईल. एक वाक्य सांगतो महिला मंडळ आणि पुरुष मंडळीकडे जातो. महिला मंडळ, सासू गरीब आहे असू द्या, बांगड्या तुटल्या तिच्या तुटू द्या, चप्पल फाटू द्या, पण तिनं आयुष्यात तुमच्याबद्दल कधी देवाकडे वाईट मागितलं नाही. जाऊ द्या, त्या बिचाऱ्याचं बनेन मळालंय मळू द्या, शर्ट फाटलाय फाटू द्या, दाढी वाढली वाढू द्या, पण त्याने आयुष्यात तुमच्याबद्दल वाईट चिंतन कधी केलं नाही. पण तुम्ही इतक्या दुर्दैवी, त्यांच्या घरात राहून तुम्ही त्यांना कधी नीट ओळखू शकले नाहीत. वाणी जपून वापरा आणि मुलींकडे कंट्रोल करा. आपण काय केलं, लाड केलं नाही. यांचे लाड झालेलं. 70ची पल्सर आहे 10वीच्या पोऱ्याला. महाराज, महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलंय म्हणून जनता जागे होईल. बरं, त्या पोलिसांना सांभाळावं तरी काय काय. आपल्या ना आपल्या बायकोचं भांडण झालं, चला पोलीस स्टेशन.
आपली पोरगी पळून गेली. साहेब साहेब भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वी फिरली हो. पुरीचा बाप जेव्हा पोरगी पळून पुरीचा बाप जेव्हा पोरगी पळून गेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला करायला जाईल ना, तेव्हा त्या पोलीस लोकांनी ना त्यांच्या हातात ते दांडकत असते, त्याला आतमध्ये घेतलं पाहिजे. इकडे आतल्या खोलीत सांग, पोरगी पळून गेली ना, तू कुठं कुंभमेळ्याला गेला, त्याचा बाप हाणला पाहिजे पहिला. कारण पुरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहीत असतात. आया भामट्यांचं सोंग घेतात. आपली मुलगी 3-3 तास मोबाईलवर बोलते. आपली मुलगी आरशापुढे उभं राहून कारण नसताना हसते. 1-2-3 वेळा पावडर लावते. म्हणजे आपल्या पोरीला काही पांडुरंगाचा साक्षात्कार हो राहिला का? पोरगी पळून गेले, आई म्हणती मला अंदाज आलता, तू काय जपाला बसली होती का? हे सगळे चाळे पुरीच्या आईला माहित असतात. रविवारी आपली पोरगी शाळेत जाती, बरं असू शकतो 10 तास, दप्तर नको. ही बिगर दप्तराची ट्युशन कुठं निघाली बॉई? हा विनोद नाही, याला कंट्रोल करणं काळाची गरज आहे. हो, मग हेच केलं पोरांचं. 9वीचं क्वार्टर आणतंय, 9वीचं आहे 15. अरे ज्ञान पाहिजे, पण वैराग्याशिवाय नाही. उलट फिरलं बरं का आपण आता. ज्ञान प्रत्येकाला आहे, पण वैराग्य नाही. आणि वैराग्य नसल्यामुळं एक वाक्य सांगा, 100 लोक जर एकत्र केले तर 96 लोक येडेत. 2 शहाणेत जगात, 4 त्याच्यातले 2 अतिशहाणेत आणि 2 शहाणेत, संत आणि भगवंत. बाकी महाराज बिराज सगळी अडपाट. 15 लाख रुपये घालून सरपंच झालं येड येड येड. आणि त्याला विचारलं सई, कान फटी नाही. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिला. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. येड्याच्या एकच पोरग आणि 27 खोल्यांचा बंगला, 13 नुसते बेडरूम, 9 नुसते बाथरूम आणि एकच पोरग उर फट्या बावलीच. ते नवरी बाला न्याला, ते मिवणीला खणवायचं. ती म्हणली मला गेले, तेव्हा हे सरळ झालं. काय कर 100 लोक एकत्र केले ना महाराज, तर 96 लोक येडे आणि 2 अतिशहाणे. शहाणे 2च आहेत, एक संत, 2 भगवंत. उदाहरण सांगू एका मिनिटात. संसार करून ब्रह्म ठरलं. तू गीता तुलनेशी ब्रह्म बोल जा. तू गीता तुलनेशी ब्रह्म. ब्रह्म संसार करणारा साधू सुद्धा ब्रह्म ठरला आणि हे रामेश्वर भट्टाच्या मुखातून आलं. हुशार. लोकांनी खापर दिलं नाही, जगाची आई ठरले. जवळच्यानी त्रास दिला, छत्रपती ठरले. फायनल. आणि 2 अतिशहाणे आहेत. सोमवार नाही, एकादश नाही, माळ नाही, गंध नाही, काही डोळे लाल, तांबडी कावीळ झाली त्याला. लाज नाही, आबरू नाही, बेशरम, हलकट क्वालिटीचं. कायम खांड खायचे, नळ्या हाणायच्या, भिकार पाहिलास. येताना आईला त्रास, जगताना शाळेला त्रास, मेलेव कावळ्याला त्रास, भंगार बापाची पैदास. मागून की चड्डी फाटेल, फडून टाकेल. मग ही कोण शिवीन? धड येडे नाही, धड शहाणे नाही, येडेच. यांचा काय उपयोग आहे कपाळाचा? मी रोज सांगतो कीर्तनात, मगाशी सांगितलं मी, अंगातली ताकद, खिशातला पैसा
आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा, सुखी व्हाल. अंगातली ताकद जपून वापरा. टपरे बॅटवाला कायला वापरतो? मारामाऱ्या करायला वापरतो का? दंगली करायला वापरतो का? क्वार्टर प्यायला वापरतो का? दुसऱ्याचे प्रचार करायला वापरतो का? नालाय का? दुसऱ्याच्या वाढदिवसाचे बोर्ड तू ठोकितो, त्याचं कोणी नाही का लावायला माग? दुसऱ्याच्या वाढदिवसाचे बोर्ड ठोकितो का? नालाय का तू? लाज वाटत नाही का काही? आपण खानदान आहे का भंगार आहे? अय दरिद्री, ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या बापानं काय आपल्यासाठी पराक्रम केला का? वाढदिवस दुसऱ्याचा बोर्ड आपण ठोकायची लाज नाही वाटते का? अय शरम बिरम नाही वाटत का काही? आपण 96 कोळी खानदान माणसं आहेत. अय बुटाची पॉलिश करून जगणारी माणसं आहेत आपण, बुट साठवून जगणारी माणसं नाहीत. कोणीतरी चपटी दिली म्हणजे कोणत्याही सभेला येळ भरबमलं तिंडायचे इतके नालायक आहेत का?